सर तुमच्याकडून भविष्यात खूप अपेक्षा आहेत, पण आमचे रत्नागिरीकर जे आहेत की पारंपरिक शेती आम्ही करतो, आमच्या घरामध्ये कुठले कर्ज काढावं लागत नाही किंवा कुणाकडून उसनं मागावं लागत नाही, आत्महत्या करतात प्रकार आमच्या कोकणामध्ये कुठेही नाही आहे. पण एक खंत अशी वाटते की चिपळूणमध्ये अलोऱ्यामध्ये धरण होतं कोयनेचं आणि त्याचं जे अवजड आहे ते सोलापूरला न्यायची भाषा केली जाते, लातूरला न्यायची भाषा केली जाते, पण आमच्या शेतकऱ्याला आमच्या त्या भागातल्या लोकांना भाजीपाल्यासाठी कोल्हापूर आणि बाकीच्या पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहावं लागतं. तर असा काय विचार तुमच्या मनामध्ये येत नाही की हे जर अवजड आहे, जे कोयनेचं अवजड आहे ते रत्नागिरी किंवा या परिसरामध्ये जर फिरलं ते पाणी आपण आणण्यास हे झालं आणि 12ही महिने आपल्याला जर छोटी छोटी शेती करता आली, भाजीपाला करता आला, तर आमचे जे लोक आहेत ऑलरेडी आमचे लोक समाधानी आहेत, तर त्यांना अजून एक उत्पन्नाचं साधन होईल आणि आम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आज जर घाट बंद झाला तर कदाचित आमचं दूध बंद होतं, घाट बंद झाला तर आम्हाला भाजीपाला बंद होतो. तर या दृष्टीनं भविष्यामध्ये तुम्ही काय उपाययोजना करू शकता? आपल्याला कदाचित माहिती असेल की कोयनेच्या अवजडावर जे सगळ्यात पहिलं पिटिशन दाखल केलं ते मी दाखल केलं 2006 सालामध्ये. माझ्याबरोबर कैलासवासी नानासाहेब जोशी होते, त्याच्यानंतर विद्यमान प्रसिद्ध वकील जे आहेत रत्नागिरीच्या कल्पनाताई भिडे होत्या, श्रीरंग कदरेकर साहेब होते. अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन या अवजडाचा वापर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी करावा यासाठीचं इतिहासातलं पहिलं पिटिशन हे मी दाखल केलं. आणि त्याच्यानंतर पेन्शन समिती स्थापन झाली. पेन्शन समितीचा अहवाल आज देखील महाराष्ट्र शासनाकडे आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असताना आपण जे सांगितलं त्याची इच्छा मीच या 4 वर्षामध्ये पूर्ण करणार आहे. की कुणी सांगू दे, मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस सांगितलं की हे पाणी आम्ही मराठवाड्याला नेणार, तेव्हा पहिला मी सांगणार होतो तुम्हाला मराठवाड्याला पाणी न्या, तुम्ही दुबईला न्या, अमेरिकेला न्या, आमचं काही म्हणणं नाही, पण आमच्या कोकणातलं अवजड पहिलं कोकणाला द्या आणि उरलेलं पाणी तुम्ही मराठवाड्याला द्या हे सांगणारा देखील मी होतो. आणि मला असं वाटतं की कोकणाच्या अवजडावर या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली मी अभ्यास केलेला आहे, तसं पिटिशन दाखल करून समिती देखील स्थापन झालेली आहे आणि या 4 वर्षामध्ये या अवजडाचा वापर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये करावा यासाठी मी प्रयत्नशील करणार आहे.